उत्तर कन्नड जिल्हा आणि जोडा तालुक्यात दलित चळवळीला बळ देणारी एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर मार्ग यांच्या वतीने जोडा तालुक्यातील रामनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात उत्तर कन्नड जिल्हा आणि जोडा तालुका समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. राज्य संघटन संयोजक राजू एम तलवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क तसेच जिल्हा व तालुक्यात दलित आणि शोषित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना नवनियुक्त उत्तर कन्नड जिल्हाध्यक्ष विनोद हरिजन यांनी सांगितले की संघटनेचे बळ वाढविणे, तळागाळातील संघर्ष अधिक प्रभावी करणे, संघटनेला शिस्तबद्ध स्वरूप देणे आणि न्याय हक्कासाठी आगामी आंदोलनाची दिशा ठरवणे हा या समिती स्थापनेमागील उद्देश आहे. या बैठकीत उत्तर कन्नड जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. विनोद हरिजन यांची अध्यक्षपदी, देवानंद कांबळे यांची खजिनदारपदी, तर राजेंद्र हरिजन, प्रशांत नायर, हनुमंतप्पा हरिजन यांची जिल्हा संचालक म्हणून निवड करण्यात आली. तसेच जोडा तालुका समितीच्या अध्यक्षपदी दातोबा हरिजन यांची निवड करण्यात आली असून सुरेश कांबळे, प्रकाश हरिजन, देवीदास वासू हरिजन, मंजुनाथ हरिजन, चंद्रकांत चुगुळकर यांची संघटन संचालक, तसेच राहुल हरिजन यांची खजिनदार यांच्यासह प्रशांत हरिजन, नामदेव हरिजन आणि श्रीकांत कांबळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमात उत्तर कन्नड जिल्ह्याच्या विविध भागातून संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच आंबेडकरी विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. दलित समाजाच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले.